चला मग मित्रांनो पाहूया झणझणीत असा मुशी मसाला कसा बनवायचा तो। त्याच्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे व्यवस्थित साफ करून घेतलेली मुशीचे तुकडे, कांदा, टोमॅटो, तेल, आलं, लसूण, कोथिंबीर, मीठ, गरम मसाला, हळद, लाल तिखट। सर्वप्रथम एका भांड्यात आपण तेल गरम करून घेऊया। आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया आणि तो लाल होईपर्यंत परतून घेऊया। आपला कांदा तिथे आपण परतत आहोत, इथे आपण आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं थोडंसं वाटप करून घेऊया। आलं, लसूण, कोथिंबीरीचं वाटप तयार झालेलं आहे। कांदा परतताना आपण थोडंसं मीठ घालूया, जेणेकरून कांद्याचं पाणी वेगळं होईल आणि कांदा खरपूस असा भाजला जाईल। पहा, कांदा आपण परतून व्यवस्थित घेतलेला आहे। आता आपण त्याच्यातच टोमॅटो घालूया आणि टोमॅटो शिजेपर्यंत व्यवस्थित असं परतून घेऊया। टोमॅटो टाकून झालेला आहे। आता आपण त्याला 2 मिनिटाची एक वाफ देऊया, म्हणजे टोमॅटो व्यवस्थित शिजून निघतील। पहा, 2 मिनिटाची वाफ झालेली आहे। आणि टोमॅटो सुद्धा शिजून झालेला आहे। आता ह्याच्यात आपण लाल तिखट, हळद, त्याचसोबत गरम मसाला आणि जे आपलं उरलेलं मीठ होतं ते घालून सगळे जिन्नस एकदा परतून घेऊया। कांदा, टोमॅटो, सगळे मसाले हे आपण तेलात व्यवस्थित परतून घेऊया। पहा, 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित असं कांदा, टोमॅटो आणि सगळे मसाले परतल्यानंतर तेल वेगळं व्हायला लागलेलं आहे। आता आपण त्यात कोथिंबीर, आलं, लसूण ह्याचं जे वाटप करून घेतलेलं होतं ते घालणार आहोत आणि सगळे जिन्नस एकजीव करून घेऊया। सगळे जिन्नस एकजीव झालेले आहेत। आता 3 ते 4 मिनिटाची अजून एक वाफ काढून घेऊया, म्हणजे कोणतेच मसाले कच्चे राहणार नाहीत। मस्त 3 ते 4 मिनिटाची वाफ झालेली आहे। मसाला सुद्धा व्यवस्थित शिजून तयार आहे। आता आपण ह्यात मुशीचे तुकडे घालून घेऊया आणि ह्या मसाल्यात ती परतून घेऊया। पहा, मुशीला मस्त मसाला लागलेला आहे। आता आपण 2 ते 3 मिनिटाची एक वाफ काढून घेऊया, म्हणजे आपली मुशी देखील शिजून तयार होईल। मुशी ही पटकन शिजते, म्हणून सगळे मसाले आपण अगोदरच व्यवस्थित वाफ काढून शिजवून घेतलेले आहे। पहा, मुशी मस्त शिजलेली आहे। आता कोथिंबीर घालून आपली मुशी मसाला तयार करून घेऊया। चला मग सर्व करूया झटपट असा मुशी मसाला। नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कसा झाला आहे तो।